महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आलं। या अभियानाअंतर्गत देशभरातील 2,04,421 लोकांनी स्वाक्षरी केलेले फॉर्म जमा केले। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी हे सर्व फॉर्म घेऊन नांदणी मठाकडे प्रयाण केले। यावेळी नांदणी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी केलेल्या फॉर्मचे पूजन करण्यात आले। त्यानंतर दुपारी 1 वाजता रमणवळा पोस्ट ऑफिस कोल्हापूर येथून हे सर्व फॉर्म आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत। नेतृत्वाखाली एक मोहीम राबवलेली आहे। स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून जवळजवळ 2,04,421 लोकांनी आपल्याला या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आज आदरणीय स्वामीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलो। ही सगळी स्वाक्षरी जवळजवळ 43 बॉक्समध्ये गोळा करून आम्ही आदरणीय महाराजांना भेटायला आलेलो आहे। आज हे सगळे बॉक्स आम्ही राष्ट्रपतींना स्पीड पोस्टच्या माध्यमातून आज पाठवणार आहे। आमच्या सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आज महादेवी आपल्या नांदणी मठातून नेल्यामुळे आपल्या घरातलं एखादा सदस्य नेलाय का, अशी भावना आज नांदणी गावामध्ये आणि या राज्यभरात देशभरात दिसते। जैन धर्माच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येक प्राण्याची काळजी घेतली जाते। आपण आपल्यावर एक अक्षर घेतलाय का जिथं आपण महादेवीची काळजी घेत नाही, अशा पद्धतीची एक भावना आज समोरून आपल्या सगळ्यांच्यावर एक आरोप केल्यासारखं आपण सगळ्यांना जाणवतं। आणि मग हे कुठल्या तरी आमच्या सगळ्यांच्या मनाला लागलेलं आहे की आपली महादेवीची काळजी ही गेली 35 वर्ष आम्ही घेतली आणि जनभावना आज एवढी झालेली आहे की आमची महादेवी पुन्हा एकदा आज आपल्या मठामध्ये आली पाहिजे। यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावामध्ये आज तीव्र भावना या ठिकाणी झालेली आहे। सर्व धर्म आज या माध्यमातून ह्यामध्ये सहभाग घेत आलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आदरणीय स्वामीजींच्या आशीर्वादामुळं, सगळ्या लोकांच्या प्रयत्नामुळं निश्चितपणे महादेवी हत्ती ही आपल्या मठामध्ये लोकप्रियत होते। काल वनतराचं CEO कोल्हापूरमध्ये आले होते। दुर्दैवानं आम्हा सगळ्यांना त्याचा निरोप आला नाही, पण आज खऱ्या अर्थानं ते आले कशासाठी हा प्रश्न आमच्या समोर आहे। कारण आल्यानंतर काहीतरी निर्णय द्यायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही। फक्त वेगळ्या पद्धतीची भावना कुठेतरी व्यक्त केली असावी अशी लोकांची एक मानसिकता झालेली आहे। आदरणीय स्वामीजी देखील काल त्या मीटिंगमधून लगेच उठून आले, कारण त्यांना देखील ते पटलं नाही अशी एक लोकांची भावना आहे। आणि मग आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की हे लोक फक्त वेळ काढण्याचा प्रयत्न करायला लागले। त्यामुळं तीव्र भावना आणि लोकांची भावना ही आज राष्ट्रपतींच्याकडे पोचली पाहिजे, हा प्रयत्न आज सगळ्या परिस्थितीमध्ये सुरू आहे। आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर ह्याच्यावर मार्ग आज लोकांच्या भावनेच्या माध्यमातून दिसेल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।